हॅलो डिअर स्टुडंट्स, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे सायन्स ट्युटोरियल विथ वाक्सर. सो आजच्या लेक्चरमध्ये आपण इनसाइड द ॲटम या टॉपिकची एक्सरसाइज पाहणार आहोत. सो चला आता स्टार्ट करूया. मग पहिला क्वेश्चन आहे आन्सर द फॉलोइंग, ज्यामध्ये फर्स्ट क्वेश्चन आहे डिफरन्स इन द ॲटॉमिक मॉडेल्स ऑफ थॉम्सन अँड रुदरफोर्ड. व्हॉट इज द डिफरन्स इन द ॲटॉमिक मॉडेल्स ऑफ थॉम्सन अँड रुदरफोर्ड. तर थॉम्सनच्या ॲटॉमिक मॉडेलमध्ये आणि रुदरफोर्डच्या ॲटॉमिक मॉडेलमध्ये काय डिफरन्स आहे तर पाहूया. थॉम्सन्स ॲटॉमिक मॉडेलमध्ये काय आहे की अकॉर्डिंग टू थॉम्सन्स ॲटॉमिक मॉडेल द निगेटिव्हली चार्जड इलेक्ट्रॉन्स आर एम्बेडेड इन अ जेल ऑफ पॉझिटिव्ह चार्ज. तर आपण पाहिले बघा थॉम्सन्स ॲटॉमिक मॉडेल, ज्यामध्ये एक प्लम होता, केक होता, आणि केकमध्ये जे एम्बेडेड केलेले पुडिंग होते, म्हणजेच काय इलेक्ट्रॉन्स, आणि राहिलेला जो पार्ट आहे तो काय असतो पॉझिटिव्ह चार्ज. ओके, सो इकडं पाहूया रुदरफोर्डच्या ॲटॉमिक मॉडेलमध्ये काय, अकॉर्डिंग टू रुदरफोर्डच्या ॲटॉमिक मॉडेल द निगेटिव्हली चार्जड इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व अराउंड न्यूक्लियस. तर रुदरफोर्डचं ॲटॉमिक मॉडेल आपण पाहिले, ज्यामध्ये इलेक्ट्रॉन्स जे की निगेटिव्हली चार्ज आहेत ते काय करतात, न्यूक्लियसच्या अराउंड रिव्हॉल्व करतात. ओके, हा पहिला डिफरन्स आहे. इथं इलेक्ट्रॉन्स एम्बेडेड केलेले आहेत, पॉझिटिव्ह चार्ज आहे सगळीकडे डिस्ट्रीब्युटेड, आणि इकडं इलेक्ट्रॉन्स निगेटिव्हली चार्ज काय करतात, रिव्हॉल्व करतात अराउंड द न्यूक्लियस. आणि मग सेकंड पॉईंट काय इकडं, ॲटम इज होमोजिनियस स्पियर ऑफ पॉझिटिव्ह चार्ज. तर त्या ॲटममध्ये जो काही जेल ऑफ पॉझिटिव्ह चार्ज, म्हणजे पूर्ण केकमध्ये पॉझिटिव्ह चार्ज जो डिस्ट्रीब्युटेड आहे तो कसा आहे, होमोजिनियस स्पियर आहे. एक असा स्पियर आहे त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह चार्ज काय आहेत, होमोजिनियस आहेत, म्हणजे सेम आहेत. आणि मग इकडं द पॉझिटिव्ह चार्ज इज इन द न्यूक्लियस ऑफ द ॲटम. तर थॉम्सनच्या ॲटॉमिक मॉडेलमध्ये पॉझिटिव्ह चार्ज होमोजिनियस आहेत, इक्वल आहेत, परंतु सगळीकडे डिस्ट्रीब्युटेड आहेत ॲटममध्ये. आणि इथं काय आहे की न्यूक्लियसमध्ये पॉझिटिव्ह चार्ज आहे, जो की कुठं असतो ॲटमच्या सेंटरला. ओके, सो हा झाला पहिला क्वेश्चन. सेकंड क्वेश्चन आहे बघा, व्हॉट इज मीन्ड बाय व्हॅलन्सी ऑफ अन एलिमेंट, व्हॉट इज द रिलेशनशिप बिटवीन द नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन अँड व्हॅलन्सी. तर एखाद्या एलिमेंटची व्हॅलन्सी आपण कधी म्हणतो, आणि व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आणि व्हॅलन्सी ह्याचं काय रिलेशनशिप आहे आपल्याला पाहायचं आहे. तर बघा, व्हॅलन्सी ही आपण कशी डिटरमाइन करतो किंवा त्याची डेफिनेशन काय आहे, द कॅपॅसिटी ऑफ an element to combine with another element is known as valency. तर एका एलिमेंटची दुसऱ्या एलिमेंटसोबत कंबाईन होण्याची जी काही कॅपॅसिटी आहे, मग तो कंबाईन कसा होतो, इलेक्ट्रॉन लूज करून, इलेक्ट्रॉन गेन करून, किंवा इलेक्ट्रॉन शेअर करून, त्यावरून त्याला काय म्हणतो आपण, त्याची व्हॅलन्सी. मग व्हॅलन्स इलेक्ट्रॉन म्हणजे काय, तर द इलेक्ट्रॉन्स इन आउटर मोस्ट सेल ऑफ ॲटम ऑफ एन एलिमेंट इज कॉल्ड व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. तर आपण व्यवस्थित पाहिलं बघा, व्हॅलन्स इलेक्ट्रॉन कशाला म्हणायचं, तर आउटर मोस्ट शेलला आपण व्हॅलन्स शेल म्हणतो, आणि त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्सला काय म्हणत असतो, व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स. ओके, सो सपोज हेलियम ॲटम कंटेन्स 2 इलेक्ट्रॉन्स इंडिकेट्स दॅट आउटर मोस्ट शेल ऑफ हेलियम हॅज कंप्लीट इलेक्ट्रॉन डुप्लेट. हेलियमचा ॲटॉमिक नंबर 2 आहे, त्याच्यामध्ये के शेल आहे, एकच शेल आहे त्याची, तीच त्याची लास्ट शेल आहे, त्याच्यामध्ये काय आहे, 2 इलेक्ट्रॉन्स आहेत. म्हणजे पहिल्या शेलची कॅपॅसिटी 2 इलेक्ट्रॉनची आहे, त्याच्याकडे 2 इलेक्ट्रॉन आहेत हेलियमकडे, म्हणून हेलियमचं काय आहे, इलेक्ट्रॉन डुप्लेट हे पूर्ण आहे, त्यामुळे तो काय आहे, थोडक्यात स्टेबल आहे. बरोबर. सो आता दुसरं एक्झाम्पल घेऊन निऑनचं. निऑन ॲटम कंटेन 8 इलेक्ट्रॉन्स इन व्हॅलन्स शेल, दॅट इज निऑन हॅज अन कंप्लीट इलेक्ट्रॉन ऑक्टेट. तर निऑनचा ॲटॉमिक नंबर आहे 10, पहिल्यामध्ये 2, दुसऱ्यामध्ये 8, तर सेकंड शेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन्स आहेत. ओके, सो 8 इलेक्ट्रॉन्स म्हणजे त्याचं काय आहे, ऑक्टेट पूर्ण आहे, ऑक्टेट पूर्ण आहे सेकंड शेलचं. सो हा झाला निऑन. सिमिलरली आर्गॉनचं काय आहे, त्याच्या थर्ड शेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन्स आहेत. आर्गॉन ॲटम कंटेन 8 इलेक्ट्रॉन्स इन व्हॅलन्स शेल, दॅट इज आर्गॉन हॅज अन कंप्लीट इलेक्ट्रॉन ऑक्टेट. हेलियमचं डुप्लेट आहे पूर्ण, निऑन आणि आर्गॉनचं काय आहे, ऑक्टेट पूर्ण आहे. आणि मग ह्याच्यावरून काय कन्फर्मेशन मिळतं आपल्याला, इट इज कन्फर्म दॅट द व्हॅलन्सी इज 0 वेन इलेक्ट्रॉन ऑक्टेट ऑर डुप्लेट इज कंप्लीट. म्हणजे एखाद्या एलिमेंटची व्हॅलन्सी 0 कधी असते, ज्यावेळेला त्या एलिमेंटचं एकतर ऑक्टेट पूर्ण असतं किंवा डुप्लेट. आपण आत्ता पाहिलं डुप्लेट पूर्ण होतं हेलियमचं, निऑनचं आणि आर्गॉनचं काय कंप्लीट आहे, ऑक्टेट पूर्ण आहे. सो या तिघांची पण व्हॅलन्सी काय असते, 0. आणि मग द मॉलिक्युल्स फॉर्मड बाय कॉम्बिनेशन विथ हायड्रोजन H2HCl. तर असा मॉलिक्यूल जो की हायड्रोजनसोबत कंबाईन होऊन फॉर्म होतो, जसे की हायड्रोजनसोबत फॉर्म होऊन झाला H2, हायड्रोजन क्लोरीनसोबत फॉर्म तयार झाला मॉलिक्युल्स HCl. दॅट व्हॅलन्सी ऑफ हायड्रोजन इज 1. तर हायड्रोजनचा क्लोरीनसोबत एक बॉन्ड आहे,
आणि हायड्रोजनच्या दुसऱ्या हायड्रोजनसोबत एक बॉन्ड आहे. याचा अर्थ काय, त्याची व्हॅलन्सी 1 आहे. द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ हायड्रोजन शोज दॅट देर इज 1 इलेक्ट्रॉन लेस टू कंप्लीट डुप्लेट. आता बघा, हायड्रोजन एक बॉन्ड फॉर्म करतोय म्हणजे एक त्या बॉन्डमध्ये इलेक्ट्रॉन शेअर करतोय. हायड्रोजन हायड्रोजनसोबत H2मध्ये आणि HClमध्ये हायड्रोजन क्लोरीनसोबत. सो त्याला डुप्लेट होण्यासाठी एक इलेक्ट्रॉन काय आहे, कमी आहे. आणि मग त्यावेळेला तो काय होतो, डुप्लेट होण्यासाठी. आणि मग दिस 1 इलेक्ट्रॉन लेस मॅचेस विथ द व्हॅलन्सी ऑफ हायड्रोजन इज ऑल्सो 1. सो हायड्रोजनला डुप्लेट पूर्ण करण्यासाठी एक इलेक्ट्रॉनची कमतरता आहे. आणि मग तो इलेक्ट्रॉन कमी असलेला आणि हायड्रोजनची व्हॅलन्सी हा नंबर काय होतो, मॅच होतो. आणि मग ह्याच्यावरून आपल्याला कळतं की इट मीन्स दॅट देर इज रिलेशनशिप बिटवीन व्हॅलन्सी ऑफ एन एलिमेंट अँड द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन व्हॅलन्स शेल. म्हणजेच व्हॅलन्स शेल म्हणजे शेवटच्या शेलमध्ये असणाऱ्या इलेक्ट्रॉन्सचे आणि व्हॅलन्सी एलिमेंटचे या दोघांमध्ये रिलेशनशिप आहे. त्यावरूनच काय ठरते, त्याची व्हॅलन्सी ठरते. ओके, सो नेक्स्ट क्वेश्चन आहे, what is meant by atomic mass number? Explain how the atomic number and mass number of carbon are 6 and 12 respectively. सो ॲटॉमिक मास नंबरची डेफिनेशन लिहायची फर्स्ट ऑफ ऑल. त्याच्यानंतर ॲटॉमिक नंबर आणि मास नंबर कार्बनचा काय आहे अनुक्रमे 6 आणि 12. 6 त्याचा ॲटॉमिक नंबर आहे आणि मास नंबर काय आहे 12, कशाचा, कार्बनचा. ते आपल्याला एक्सप्लेन करायचं आहे. सो आपण सिम्पली पाहिलेलं आहे ॲटॉमिक मास नंबरची डेफिनेशन बघा. द टोटल नंबर ऑफ प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स इन द न्यूक्लियस ऑफ द ॲटम इज कॉल्ड द ॲटॉमिक मास नंबर. तर आपल्याला माहिती आहे की ॲटॉमिक मास नंबर, पूर्ण ॲटमचं मास कुठं असतं, सेंटरला काय असतो, न्यूक्लियसमध्ये प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स असतात. तर त्या दोघांची टोटल नंबरची काय करायची, ॲडिशन करायची, आपल्याला काय भेटून जाईल, त्याचा ॲटॉमिक मास नंबर. आणि मग ॲटॉमिक नंबर दॅट इज द प्रोटॉन नंबर ऑफ कार्बन इज 6. तर ॲटॉमिक नंबर 6 आहे. याचा अर्थ काय आहे की प्रोटॉन नंबर काय आहे, त्याच्यामध्ये 6 आहेत, प्रोटॉनची संख्या 6 आहे. आणि मास नंबर इज द टोटल नंबर ऑफ प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स इन द कार्बन. तर मास नंबर काय असतो याचा, तर त्यामध्ये असणाऱ्या प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची संख्या. प्रोटॉनची संख्या आहे 6 प्लस न्यूट्रॉनची संख्या आहे 6. मग दोघांच्या संख्येची बेरीज केली न्यूक्लियसमधल्या, सो त्याच्यावरून काय मिळालं आपल्याला 12. हा त्याचा काय ॲटॉमिक मास नंबर. देअरफॉर ॲटॉमिक नंबर अँड मास नंबर ऑफ कार्बन आर 6 अँड 12 रिस्पेक्टिव्हली. तर अशा प्रकारे आपण हे काय केलं, एक्सप्लेन केलं की कशाप्रकारे ॲटॉमिक नंबर 6 आहे, कारण प्रोटॉनची संख्या 6 आहे म्हणून. आणि मास नंबर 12 का आहे, कारण प्रोटॉनच्या संख्येसोबत न्यूट्रॉनची संख्यासुद्धा 6 आहे. 6 प्लस 6 12. 12 हा त्याचा काय मास नंबर आहे. ओके, सो नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, what is meant by subatomic particle? Give brief information of 3 subatomic particles with reference to electrical charge, mass and location. बघा, आता सबॲटॉमिक पार्टिकल म्हणजे काय, आपल्याला त्याची डेफिनेशन सांगायची आहे आणि थोडक्यात आपल्याला इन्फॉर्मेशन द्यायची आहे. 3 सबॲटॉमिक पार्टिकल्स आणि ते कशासोबत त्यांचं एक्सप्लेनेशन द्यायचं आहे, इन्फॉर्मेशन. तर त्याचं इलेक्ट्रिक चार्ज त्याच्यावर काय आहे, मास काय आहे त्या सबॲटॉमिक पार्टिकलचं, त्याचं लोकेशन काय आहे, तो कुठं असतो, है ना, हे सगळं आपल्याला सांगायचं आहे. तर 3 कोणते सबॲटॉमिक पार्टिकल माहिती आहे आपल्याला, प्रोटॉन, न्यूट्रॉन आणि इलेक्ट्रॉन. सो अगोदर पाहूया सबॲटॉमिक पार्टिकलची डेफिनेशन. अ पार्टिकल विच इज कन्स्टिट्युएंट ऑफ एन ॲटम हेन्स स्मॉलर दॅन द ॲटम इज कॉल्ड सबॲटॉमिक पार्टिकल. तर सबॲटॉमिक पार्टिकल म्हणजे काय, तर असा पार्टिकल जो की ॲटमचा एक काय आहे, घटक आहे, कन्स्टिट्युएंट आहे, जो की ॲटमपेक्षा काय आहे, स्मॉल आहे, हेन्स स्मॉलर दॅन द ॲटम, सो इज कॉल्ड सबॲटॉमिक पार्टिकल. मग ॲटम कसं फॉर्म होतं, ॲटम इज फॉर्म फ्रॉम न्यूक्लियस अँड एक्स्ट्रा न्यूक्लियर पार्ट. दीज कंटेन 3 टाईप्स ऑफ सबॲटॉमिक पार्टिकल्स. तर एखादा ॲटम हा कसा फॉर्म होतो, तर त्याच्यामध्ये न्यूक्लियस एक असतो आणि त्याच्या एक्स्ट्रा न्यूक्लियर पार्ट, न्यूक्लियसच्या भोवतीचा पार्ट मिळून काय होत असतो, कुठला पण ॲटम हा फॉर्म होत असतो. आणि मग न्यूक्लियस आणि एक्स्ट्रा न्यूक्लियर पार्ट असे दोन्ही पार्टशी मिळून टोटल किती सबॲटॉमिक पार्टिकल्स असतात, 3. त्यापैकी पहिला आहे प्रोटॉन, दुसरा आहे न्यूट्रॉन आणि तिसरा आहे इलेक्ट्रॉन. प्रोटॉन आणि न्यूट्रॉन असतात न्यूक्लियसमध्ये आणि तिसरा जो सबॲटॉमिक पार्टिकल आहे इलेक्ट्रॉन, तो कुठं असतो, एक्स्ट्रा न्यूक्लियर पार्टमध्ये. याच्याबद्दल थोडी माहिती सांगायची आहे. प्रोटॉनचा सिम्बॉल आहे P. प्रोटॉन इज पॉझिटिव्हली चार्ज सबॲटॉमिक पार्टिकल इन न्यूक्लियस अँड न्यूक्लियस हॅज पॉझिटिव्ह चार्ज ड्यू टू प्रोटॉन इन इट. ओके, सो प्रोटॉनवर कुठला चार्ज आहे, पॉझिटिव्ह चार्ज आहे, तो एक सबॲटॉमिक पार्टिकल आहे ॲटमचा, जो की कुठं राहतो, ॲटमच्या सेंटरला न्यूक्लियसमध्ये. आणि न्यूक्लियसवर जो काही पॉझिटिव्ह चार्ज आहे तो कुणामुळं आहे, तर प्रोटॉनवर असलेल्या पॉझिटिव्ह चार्जमुळं न्यूक्लियसवर पॉझिटिव्ह चार्ज आहे प्रेझेंट असल्यामुळं. आणि मग प्रत्येक प्रोटॉनवर इच प्रोटॉन कॅरीज अ पॉझिटिव्ह चार्ज ऑफ +1 E.
तर +1e एका चार्जची व्हॅल्यू किती असते 1.6. ई म्हणजे इथं चार्जचा सिम्बॉल आहे बरं. +1e म्हणजेच प्रोटॉन प्लस साईन असतं म्हणून +1e. 1e एक चार्ज जर असेल, एक प्रोटॉन असेल तर त्याच्यावरच्या एका चार्जची व्हॅल्यू किती आहे 1.6 × 10⁻⁻19 कुलोम. आणि मग मास काय आहे एका प्रोटॉनचं ॲप्रॉक्सिमेटली 1 U म्हणजेच डाल्टन. आणि मग 1 डाल्टन इज इक्वल टू हाऊ मच किलोग्राम 1.66 × 10⁻27 kg. The mass of one hydrogen atom is approximately 1 U म्हणजेच 1 डाल्टन. तर एका हायड्रोजन ॲटमचं मास काय आहे एका प्रोटॉनच्या मास एवढंच काय अप्रॉक्सिमेटली आहे. कारण एका हायड्रोजन ॲटममध्ये एकच प्रोटॉन असतो, न्यूट्रॉन ॲब्सेंट असतो. सो जे काही प्रोटॉनचं अप्रॉक्सिमेटली मास आहे 1 डाल्टन तेवढंच काय असणार एका हायड्रोजन ॲटमचं. ओके. सो इथं काय पहिलं आपण प्रोटॉनवर पॉझिटिव्ह चार्ज आहे आणि मग न्यूक्लियसवर जो पॉझिटिव्ह चार्ज आहे तो प्रोटॉनमुळे आहे. प्रत्येक प्रोटॉनवर एका प्रोटॉनच्या चार्जची व्हॅल्यू प्लसमध्ये किती घ्यायची 1.6 × 10⁻19 कुलोम. त्याचं मास आहे 1 डाल्टन. 1 डाल्टन इज इक्वल टू 1.66 × 10⁻27 kg. ओके. सो आता पाहूया न्यूट्रॉन. न्यूट्रॉनचा सिम्बॉल आहे N. न्यूट्रॉन इज ॲन इलेक्ट्रिकली न्यूट्रल सबॲटॉमिक पार्टिकल इन न्यूक्लियस. सो न्यूक्लियसमध्ये प्रोटॉनवर पॉझिटिव्ह चार्ज आहे आणि न्यूट्रॉन असा आहे ज्याच्यावर कुठलाच चार्ज नाही आहे, तो काय आहे न्यूट्रल म्हणजे नो चार्ज. आणि म्हणूनच न्यूक्लियसवर जो चार्ज आहे पॉझिटिव्ह तो प्रोटॉनमुळे आहे, कारण न्यूट्रॉनवर कुठला चार्ज नसतो. आणि मग ॲटॉमिक न्यूक्लियर ऑफ ऑल द एलिमेंट्स एक्सेप्ट हायड्रोजन कंटेन न्यूट्रॉन्स. बघा, तर ॲटॉमिक न्यूक्लियर ऑफ ऑल द एलिमेंट्स जेवढे काही एलिमेंट्स आहेत आपल्या पिरियड टेबलमध्ये 118 आहेत, त्यापैकी हायड्रोजनला जर सोडलं तर बाकी सगळ्यामध्ये न्यूट्रॉन्स प्रेझेंट आहेत. आत्ताच सांगितलं मी हायड्रोजन ॲटममध्ये न्यूट्रॉन ॲब्सेंट असतो. मग द मास ऑफ अ न्यूट्रॉन इज अप्रॉक्सिमेटली 1 डाल्टन विच इज ऑलमोस्ट इक्वल टू दॅट ऑफ अ प्रोटॉन. प्रोटॉनचं जेवढं मास आहे तेवढंच न्यूट्रॉन्स असतं, किती 1 डाल्टन. ओके. सो तिसरा सबॲटॉमिक पार्टिकल पाहूया इलेक्ट्रॉन, ज्याचा सिम्बॉल आहे E-. त्याच्या डोक्यावर मायनस. इलेक्ट्रॉन इज अ निगेटिव्हली चार्ज सबॲटॉमिक पार्टिकल इन द एक्स्ट्रा न्यूक्लिअर पार्ट. तर न्यूक्लियसच्या भोवती बाहेरचा जो पार्ट आहे त्याला आपण म्हणतो एक्स्ट्रा न्यूक्लिअर पार्ट. आणि मग तिथं काय असतो इलेक्ट्रॉन असतो जो की निगेटिव्हली चार्जड आहे, त्याच्यावर साईन कुठला आहे निगेटिव्ह. सो ईच इलेक्ट्रॉन कॅरीज 1 निगेटिव्ह चार्ज. जसं एका प्रोटॉनवर एका प्लस चार्ज असतो त्याची व्हॅल्यू आपण पाहिली तीच व्हॅल्यू आहे, फक्त इथं निगेटिव्ह साईन घ्यायचं. कारण इलेक्ट्रॉनवर एका इलेक्ट्रॉनची व्हॅल्यू आपल्याला जर काढायची तर त्याच्या चार्जची व्हॅल्यू काय तीच आहे 1.6 × 10⁻19 कुलम, फक्त इथं मायनस साईन लावायचं, तिकडं प्लस घेतला आपण. सो एका इलेक्ट्रॉनचं मास काय आहे 1800 टाइम्स लेस दॅन दॅट ऑफ हायड्रोजन ॲटम. हायड्रोजन ॲटमच्या मासच्या किती आहे 1800 टाइम्स लेस आहे. म्हणजे हायड्रोजन ॲटमचं मास आपण पाहिलं 1 डाल्टन आहे. सो 1ला जर आपण 1800ने डिवाइड केलं तर खूप पॉईंटमध्ये आन्सर येतं, म्हणजे की निग्लिजिबल आहे. आणि म्हणूनच आपण म्हणतो देअरफॉर द मास ऑफ ॲन इलेक्ट्रॉन कॅन ट्रीटेड ॲज निग्लिजिबल, खूप क्षुल्लक आहे. आणि मग इलेक्ट्रॉन इन द एक्स्ट्रा न्यूक्लिअर पार्ट रिवॉल्व इन द सर्क्युलर ऑर्बिट्स अराउंड द न्यूक्लियस. त्याचं लोकेशन सांगितलं आपण, त्याचं मास निग्लिजिबल आहे, त्याच्यावरचा चार्ज एवढा आहे इलेक्ट्रिकल जो की मायनस घ्यायचा. आणि मग तोच लोकेशन काय आहे तर एक्स्ट्रा न्यूक्लिअर पार्टमध्ये अराउंड द न्यूक्लियस तो काय करत असतो सर्क्युलर ऑर्बिटमध्ये रिवॉल्व करत असतो. ओके. सो हा झाला आपला पहिला प्रश्न पूर्ण. आता पाहूया सायंटिफिक रिझन. काय म्हणले सायंटिफिक रिझन पहिलं, ऑल द मास ऑफ ॲन ॲटम इज कॉन्सन्ट्रेटेड इन द न्यूक्लियस. तर ॲटमचं जे पूर्ण मास आहे ते कुठं असतं एकवटलेलं न्यूक्लियसमध्ये. सो हे आपल्याला ह्याचं रिझन सांगायचे. काय पहिला पॉईंट सांगता येईल आपल्याला, द न्यूक्लियस ऑफ ॲन ॲटम कंटेन्स प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स. आता पाहिल्याप्रमाणे की प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स हे काय असतात ॲटमच्या न्यूक्लियसमध्ये असतात. आणि मग द इलेक्ट्रॉन्स रिवॉल्व अराउंड द न्यूक्लियस. आत्ता पाहिल्याप्रमाणे प्रोटॉन न्यूट्रॉन न्यूक्लियसमध्ये असतात ॲटमच्या, इलेक्ट्रॉन्स न्यूक्लियसच्या अराउंड रिवॉल्व करत असतात. आणि मग द मास ऑफ ॲन इलेक्ट्रॉन इज निग्लिजिबल कम्पेअर टू दॅट ऑफ अ प्रोटॉन ऑर अ न्यूट्रॉन. तर प्रोटॉन आणि प्रोटॉनचं किंवा न्यूट्रॉनचं मास काय आहे अप्रॉक्सिमेटली 1 डाल्टन आहे. आणि इलेक्ट्रॉनचं मास काय आहे त्याला 1800ने डिवाइड केल्यावर जे येतं, म्हणजे जे की निग्लिजिबल आहे. सो हे पॉईंट आहे इथं आहे की नाही. कम्पेअर टू प्रोटॉन न्यूट्रॉन इलेक्ट्रॉनचं मास खूप कमी आहे, क्षुल्लक आहे, निग्लिजिबल आहे. आणि म्हणून हेन्स द मास ऑफ ॲन ॲटम इज ड्यू टू प्रोटॉन अँड न्यूट्रॉन प्रेझेंट इन द न्यूक्लियस. मग इलेक्ट्रॉनचं मास जर निग्लिजिबल असेल तर पूर्ण ॲटमचं मास कुणामुळं आहे तर त्याच्यामध्ये असणारे प्रोटॉन आणि न्यूट्रॉनमुळं, जे की कुठे आहेत न्यूक्लियसमध्ये आहेत ॲटमच्या सेंटरला. आणि म्हणूनच आपण काय म्हणतो देअरफॉर ऑल द मास ऑफ ॲन ॲटम इज कॉन्सन्ट्रेटेड इन द न्यूक्लियस. म्हणूनच काय म्हणतो आपण पूर्ण ॲटमचं मास कुठं कॉन्सन्ट्रेटेड आहे न्यूक्लियसमध्ये. ॲटम इज इलेक्ट्रिकली न्यूट्रल दुसरं सायंटिफिक रिझन आहे. तर ॲटम कसा मेड झालेला आहे न्यूक्लियस आणि एक्स्ट्रा न्यूक्लिअर पार्ट, हा पहिला पॉईंट. दुसरा पॉईंट काय टाकता येईल आपल्याला, न्यूक्लियसवर पॉझिटिव्ह चार्ज कुणामुळं आहे
तर न्यूक्लियसमध्ये असणाऱ्या प्रोटॉन्समुळे पॉझिटिव्ह चार्ज. द न्यूक्लियस इज पॉझिटिव्ह चार्जड. द पॉझिटिव्ह चार्ज ऑन द न्यूक्लियस इज ड्यू टू प्रोटॉन्स. तिसरं पॉईंट काय लिहिता येईल, एक्स्ट्रा न्यूक्लिअर पार्ट ॲटमचा जो आहे तो कसा बनलेला आहे, निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉनपासून. द एक्स्ट्रा न्यूक्लिअर पार्ट ऑफ ॲन ॲटम इज मेड ऑफ निगेटिव्हली चार्जड इलेक्ट्रॉन. पुढचा पॉईंट काय लिहिता येईल, इन ॲन ॲटम द नंबर ऑफ प्रोटॉन्स इज इक्वल टू द नंबर ऑफ एक्स्ट्रा न्यूक्लिअर इलेक्ट्रॉन्स. तर न्यूक्लियसमध्ये असणाऱ्या नंबर ऑफ प्रोटॉन्सची संख्या इज इक्वल टू काय असते, इलेक्ट्रॉन्स जे रिव्हॉल्व करतात अराउंड द न्यूक्लियस एक्स्ट्रा न्यूक्लिअर पार्टमध्ये त्यांची संख्या इक्वल असते. आणि मग मॅग्निट्यूड ऑफ द पॉझिटिव्ह चार्ज ऑन द न्यूक्लियसमध्ये असणाऱ्या पॉझिटिव्ह चार्जचं मॅग्निट्यूड इक्वल टू मॅग्निट्यूड ऑफ द निगेटिव्ह चार्ज ऑन द इलेक्ट्रॉन्स. जे रिव्हॉल्व करतात इलेक्ट्रॉन्स ते आणि जे पॉझिटिव्ह चार्ज आहे न्यूक्लियसमध्ये तो हा काय असतो, मॅग्निट्यूड इक्वल असतो, म्हणजे त्याचं व्हॅल्यू सेम असते. आणि म्हणून ॲज द अपोजिट चार्ज आर बॅलन्स्ड. मग जेवढे प्लस आहेत तेवढे मायनस आहेत. 10 प्लस असतील 10 मायनस असतील तर 10 प्लस 10 मायनस काय झाले, बॅलन्स झाले, कॅन्सल झाले. आणि मग ओव्हरऑल त्याच्यावर कुठला चार्ज नसतो, म्हणून आपण म्हणतो ॲटम इज इलेक्ट्रिकली न्यूट्रल. ओके. सो नेक्स्ट आहे सायंटिफिक रिझन, ॲटॉमिक मास नंबर इज अ होल नंबर. तर ॲटॉमिक मास नंबर किंवा मास नंबर आपण होल नंबर घेतो, पूर्णांक संख्या घेतो. तर याचं रिझन आपल्याला सांगायचे. तर एकदम सोपं आहे बघायचं आन्सर. द टोटल नंबर ऑफ प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स इन द न्यूक्लियस ऑफ द ॲटम इज कॉल्ड द ॲटॉमिक मास नंबर. तर नंबर ऑफ प्रोटॉन्स आणि नंबर ऑफ न्यूट्रॉन्स न्यूक्लियसमध्ये जे असतात ॲटमच्या त्याचा टोटल नंबर जर घेतला आपण, बेरीज केली तर काय येईल, ॲटॉमिक मास नंबर. आणि मग ॲज प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स आर होल नंबर्स द ॲटॉमिक मास नंबर इज ऑल्सो होल नंबर. मग आता ॲटॉमिक मास नंबर म्हणजे प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची संख्या. मग प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स जर होल नंबरमध्ये असतील तर त्यांची ॲडिशन केल्यानंतर आपल्याला जो ॲटॉमिक मास नंबर आहे तो कसा भेटणार आहे, होल नंबर. सो ॲटॉमिक मास नंबर इज अ होल नंबर. ओके. पुढचा सायंटिफिक रिझन आहे बघा, ॲटम्स आर स्टेबल दो निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन आर रिव्हॉल्विंग विदिन इट. बघा ॲटममध्ये इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व करतात निगेटिव्हली चार्जड अराउंड द न्यूक्लियस. तो फिरत असताना सुद्धा ॲटम हा स्टेबल आहे. तर याचं रिझन सांगायचे आपल्याला. तर आपल्याला माहिती आहे की पूर्ण ॲटमचं जे मास आहे, द एंटायर मास ऑफ द ॲटम इज कॉन्सन्ट्रेटेड इन द न्यूक्लियस अँड द पॉझिटिव्हली चार्ज न्यूक्लियस ॲट सेंटर ऑफ ॲन ॲटम. तर पूर्ण ॲटमचं मास कुठं कॉन्सन्ट्रेटेड आहे, न्यूक्लियसमध्ये. आणि पॉझिटिव्हली चार्ज न्यूक्लियस कुठं आहे, ॲटमच्या सेंटरला आहे. ओके. सो पुढे काय म्हणले, मग दुसरा पॉईंट काय सांगता येईल, द निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व अराउंड द न्यूक्लियस. निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन्स काय करतात, न्यूक्लियसच्या अराउंड रिव्हॉल्व करतात. आणि मग टोटल निगेटिव्ह चार्ज ऑन द ऑल द इलेक्ट्रॉन इज इक्वल टू पॉझिटिव्ह चार्ज ऑन द न्यूक्लियस. ॲज द अपोजिट चार्जेस आर बॅलन्स द ॲटम इज स्टेबल. मग टोटल निगेटिव्ह चार्ज सगळ्या इलेक्ट्रॉनवरचे इज इक्वल टू पॉझिटिव्ह चार्ज न्यूक्लियसवरचा हा काय होतो, बॅलन्स होतो, ॲज द अपोजिट चार्ज बॅलन्स. आणि मग ॲटम काय होतो, स्टेबल होतो. ओके. सो डेफिनेशन सांगायचे आपल्याला, ॲटम, आयसोटोप्स, ॲटॉमिक नंबर, ॲटॉमिक मास नंबर, मॉडरेटर इन न्यूक्लियर रिॲक्टर किंवा मॉडरेटर. सो ॲटमची डेफिनेशन काय, सिम्पली ॲटम इज द स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ एन एलिमेंट विच रिटेन्स इट्स केमिकल आयडेंटिटी इन ऑल फिजिकल अँड केमिकल चेंजेस. ओके. सो ॲटम हा काय आहे, एलिमेंटचा स्मॉलेस्ट पार्टिकल आहे आणि ज्याची जी केमिकल आयडेंटिटी आहे ती रिटेन होते फिजिकल आणि केमिकल चेंजेसमध्ये. फिजिकल आणि केमिकल चेंज जरी झाला तर ॲटमची जी काही फिजिकल प्रॉपर्टी आहे किंवा त्याची जी काही केमिकल आयडेंटिटी आहे तर ती परत येते, म्हणजे ती नाहीशी होत नाही. सो हे ॲटमची डेफिनेशन. आयसोटोप्सचं काय सांगता येईल, ॲटम्स ऑफ द सेम एलिमेंट हॅव्हिंग सेम ॲटॉमिक नंबर बट डिफरंट ॲटॉमिक मास नंबर आर कॉल्ड आयसोटोप्स. पाहिलेलं आहे आपण. तर ॲटॉमिक नंबर सेम असेल, ॲटम्स ऑफ द सेम एलिमेंट, सगळ्यात अगोदर काय, आयसोटोप्स हे काय असतात, एकाच एलिमेंटचे असतात. एलिमेंट सेमच असतो म्हणजेच त्याचा ॲटॉमिक नंबर सेम असेल. मग डिफरंट काय असतं, त्याचा मास नंबर. सो ज्या सेम एलिमेंटचा ॲटॉमिक नंबर सेम असतो आणि मास नंबर काय असतं, डिफरंट, त्याला काय म्हणायचं, आयसोटोप्स. ॲटॉमिक नंबर म्हणजे काय, द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स ऑर प्रोटॉन्स इन ॲन ॲटम इज कॉल्ड द ॲटॉमिक नंबर, ज्याला आपण झेडने डिनोट करतो. तर सरळ सरळ इलेक्ट्रॉनची संख्या किंवा प्रोटॉनची संख्या ॲटममध्ये जी काय असते, म्हणजे आपल्याला जर प्रोटॉनची संख्या दिली किंवा इलेक्ट्रॉनची संख्या दिली तर आपण काय म्हणणार, ती प्रोटॉनची संख्या म्हणजेच त्या ॲटमचा ॲटॉमिक नंबर, किंवा इलेक्ट्रॉनची संख्या दिली तर तो इलेक्ट्रॉनची संख्या म्हणजे त्याचा ॲटॉमिक नंबर. ओके. ॲटॉमिक मास नंबर आपण आताच थोड्या वेळापूर्वी पाहिलं. टोटल नंबर ऑफ प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स इन द न्यूक्लियस ऑफ द ॲटम इज कॉल्ड द ॲटॉमिक मास नंबर. तर न्यूक्लियसमध्ये असणाऱ्या टोटल प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची संख्या घ्यायची, त्याच्यावरून ते काय निघते आपल्याला, त्या ॲटमचा मास नंबर. मास नंबरला आपण डिनोट करतो कॅपिटल ईनं, ॲटॉमिक नंबरला झेडनं. ओके. सो लास्ट डेफिनेशन आहे, द सबस्टन्स, मॉडरेटरची डेफिनेशन, द सबस्टन्स विच रिड्युसेस स्पीड ऑफ फास्ट मुव्हिंग न्यूट्रॉन्स
प्रोड्यूस्ड इन अ फिजन इज कॉल्ड अ मॉडरेटर. तर न्यूक्लिअर रिॲक्टरमध्ये मॉडरेटरची डेफिनेशन विचारली आपल्याला. तर न्यूक्लिअर रिॲक्टरमध्ये जे फास्ट मुव्हिंग न्यूट्रॉन्स असतात है ना, म्हणजे त्याची स्पीड जास्त असते, जे की फिजन करतात, म्हणजे ज्या ॲटमवर तर आपण न्यूट्रॉनचा मारा करू त्याला काय करतात, ते ब्रेक करतात. आणि ब्रेक करून काय असते, खूप लॉट्स ऑफ एनर्जी आहे ना, लार्जेस्ट एनर्जी काय होतात प्रोड्यूस होते. आणि ज्यामुळं काय होऊ शकतं, हार्मफुल होऊ शकतं, म्हणजे धोका होऊ शकतो, ॲक्सिडेंट होऊ शकतो. सो तो न होऊ नये म्हणून आपण त्या फास्ट मुव्हिंग न्यूट्रॉनची फिजनमध्ये जो प्रोड्यूस झालेला आहे सोडताना, त्याच्यावर अटॅक करताना बी, त्याच्यातून रिलीज होताना बी न्यूट्रॉन एनर्जीच्या स्वरूपात बाहेर पडतो. तर त्याची स्पीड आपण काय करतोय, रिड्यूस करतोय. मग रिड्यूस करण्यासाठी जो सबस्टन्स आपण वापरतो फास्ट मुव्हिंग न्यूट्रॉनची स्पीड रिड्यूस करण्यासाठी फिजन होत असताना, फिजन रिॲक्शन, न्यूक्लिअर फिजन रिॲक्शन किंवा न्यूक्लिअर रिॲक्टर, तर त्याला म्हणायचं मॉडरेटर. ओके. सो पुढचा क्वेश्चन आहे बघा, ड्रॉ नीट लेवल डायग्राम, ज्यामध्ये आपल्याला रदरफोर्ड स्कॅटरिंग एक्सपेरिमेंटची डायग्राम विचारली आहे बघा. हा लीड ब्लॉक आहे, ज्यामध्ये आपण अल्फा पार्टिकल इमिटर घेतलेला आहे. हा रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट्सपासून अल्फा पार्टिकल घेतला आहे आपण, तो आपण बंबार्ड केला या गोल्ड फॉईलवर. थिन गोल्ड फॉईल घेतली आपण, त्याच्या अराउंड एक फ्लोरोसंट स्क्रीन आपण यूज केली आहे. ज्यावेळेला रेज ह्याच्यावर स्ट्राईक होतील त्यावेळेला ही स्ट्राईक होऊन जर पुढे आली तर जिथं कुठेही फ्लोरोसंट स्क्रीनवरती आदळले की ते चमकते स्क्रीन, आणि त्यावरून आपल्याला कळते की हे रेज त्या ठिकाणी त्या प्रेझेंट आहेत आणि तिथं ते स्ट्राईक करत आहेत. ओके. सो हे मोस्ट ऑफ द रेज काय आता सरळ पुढे निघून जातात, काही लार्ज अँगल करतात तर काही स्मॉल अँगल करतात, काही रिटर्न येतात काही पुढे जातात. अशा प्रकारची डायग्राम आहे. स्लिट आहे, इथून आपण हा पास करतो. हा गोल्ड फॉईल आहे, फ्लोरोसंट स्क्रीन आहे, अल्फा पार्टिकल इमिटर आहे, लीड ब्लॉक, ज्याच्यामध्ये आपण रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट घेतले, ज्याच्यातून अल्फा पार्टिकल्सचा मारा करतो आपण. सो नेक्स्ट आहे थॉम्सन्स ॲटॉमिक मॉडेलची डायग्राम काढायला सांगितले आपल्याला. सो एक स्पियर काढायचं, ज्यामध्ये प्लस आणि मायनस काढायचे. जेवढे प्लस असतील तेवढे मायनस असतील. 1 2 3 4 5 आहेत प्लस, मायनस 1 2 3 4 5. सो निगेटिव्हली चार्जड काय असतील, इलेक्ट्रॉन्स, आणि पॉझिटिव्हली चार्जड जेल, म्हणजे केकमध्ये जो डिस्ट्रीब्युटेड पॉझिटिव्ह चार्ज आहे तो, आणि एम्बेडेड केलेले इलेक्ट्रॉन्स. बरोबर. सो हा थॉम्सन ॲटॉमिक मॉडेलची काय आहे, डायग्राम आहे. ओके. सो नेक्स्ट क्वेश्चन आहे, नेक्स्ट क्वेश्चनसुद्धा डायग्राम आहे. त्याच्यातलं तिसरा क्वेश्चन आपल्याला स्केच काढायचे आहे, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ मॅग्नेशियम. मॅग्नेशियमचे इलेक्ट्रॉन्स आपल्याला त्याचा ॲटॉमिक नंबर दिला 12. मग ॲटॉमिक नंबर 12 म्हणजे त्याच्यामध्ये असणारी इलेक्ट्रॉनची संख्या 12 आहे. सो याचा आपल्याला डायग्राम काढायची आहे इलेक्ट्रॉनच्या मदतीनं. सो 12 प्रोटॉन 12 न्यूट्रॉन. मग हा न्यूक्लियसमध्ये आपण दाखवले, फर्स्ट सेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन दाखवले, पहा कॉन्फिगरेशन आहे त्याचं. आणि मग सेकंड शेलमध्ये किती, 8, आणि थर्ड शेलमध्ये 2. बरोबर. तर याचं कॉन्फिगरेशन काय येतं बघा, मॅग्नेशियमचा ॲटॉमिक नंबर किती आहे, 12. सो याचं कॉन्फिगरेशन काय येईल, 2,8,2. सो फर्स्ट सेलमध्ये 2, सेकंड शेलमध्ये कॅपॅसिटीनुसार पहिले 2, दुसऱ्यामध्ये 8, आणि राहिलेले 2 शेवटच्या शेलमध्ये, थर्ड शेलमध्ये. ओके. सो हे झालं मॅग्नेशियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनचं स्केच काढलं आपण. ओके. सो ॲटॉमिक नंबर आहे 12 Z. सो नेक्स्ट आहे डायग्रामॅटिक स्केच काढायचं आपल्याला आर्गॉनचं, ज्याचा ॲटॉमिक नंबर दिला आपल्याला 18. सो 18 प्रोटॉन असतात आणि 22 न्यूट्रॉन्स असतात. सो फर्स्ट सेलमध्ये अगेन याचा ॲटॉमिक नंबर आहे 18. फर्स्ट सेलमध्ये 2, सेकंडमध्ये 2, आणि थर्डमध्ये सुद्धा 2. 2 8 8. ओके. सो अशा प्रकारे इलेक्ट्रॉनचं काय आहे, डिस्ट्रीब्युशन आहे. तर हे डायग्राम आहे. ओके. सो नेक्स्ट क्वेश्चन आहे, फिल इन द ब्लँक्स. इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन आर टाईप्स ऑफ डॅश डॅश इन ॲन ॲटम. तर इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन आपण पाहिलं, ॲटममध्ये हे काय असतात, त्याचे सब ॲटॉमिक पार्टिकल्स असतात. ओके. सो सेकंड फिल इन द ब्लँक्स आहे, ॲन इलेक्ट्रॉन कॅरीज अ डॅश डॅश चार्ज. इलेक्ट्रॉन आपल्याला माहिती आहे निगेटिव्ह चार्ज असतो. द इलेक्ट्रॉन शेल डॅश डॅश इज नियरेस्ट टू द न्यूक्लियस. तर न्यूक्लियसच्या जवळच्या शेलला आपण काय म्हणतो, के शेल. त्याच्यानंतरच्या M. सो न्यूक्लियसच्या जवळच्या शेलला काय म्हणतो आपण, के पासून स्टार्ट करतो. हां. सो के येईलच आन्सर. द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ मॅग्नेशियम इज 282 कॉन्फिगरेशन आहे त्याचं. फ्रॉम धिस इट इज अंडरस्टूड दॅट द व्हॅलन्स शेल ऑफ मॅग्नेशियम इज, व्हॅलन्स शेल म्हणजे आउटर मोस्ट शेल. तर बघा, पहिल्या शेलला आपण म्हणतो के, ज्याच्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन्स आहेत. दुसऱ्या शेलला म्हणतो आपण L, ज्याच्यात 8 आहेत. आणि तिसऱ्या शेलला आपण म्हणतो M, ज्याच्यामध्ये 2 आहेत. सो शेवटची शेल कोणती आहे, ही थर्डला आपण म्हणतो M. ओके. नेक्स्ट, द व्हॅलन्सी ऑफ हायड्रोजन इज 1 ॲज पर द मॉलिक्युलर फॉर्म्युला H2O.
देअरफॉर व्हॅलन्सी ऑफ Fe टर्न्स आउट टू बी डॅश डॅश ॲज पर द फॉर्म्युला Fe2O3. बघा H2O हा वॉटरचा फॉर्म्युला आहे ज्याच्यामध्ये हायड्रोजनची व्हॅलन्सी 1 आहे या मॉलिक्युलर फॉर्म्युलानुसार. बरोबर, 2 हायड्रोजन आहेत म्हणजे एका हायड्रोजनची 1 व्हॅलन्सी, 2 ऑक्सिजनची व्हॅलन्सी आहे. ओके, सो Feची व्हॅलन्सी काय असेल Fe2O3 मध्ये. तर बघा ऑक्सिजनची व्हॅलन्सी 2 असते. सो 2 असल्यामुळे ते 2 हायड्रोजनसोबत अटॅच होतात. मग आता इथं ऑक्सिजनची व्हॅलन्सी काय आहे, एका 2 आहेत. 3 ऑक्सिजनसाठी किती लागतील मग 6. सो Fe 2 आहेत म्हणजे एका Feची व्हॅलन्सी किती आली 3. सिम्पल. ओके, मॅच द पेअरमध्ये प्रोटॉन, इलेक्ट्रॉन, न्यूट्रॉन दिलेला आहे आणि त्यांच्या इकडे चार्जेस दिले आहेत. निगेटिव्हली चार्जड, न्यूट्रॉन पॉझिटिव्हली चार्जड. तर आपण लिहिलं आन्सर याचं बघा, प्रोटॉनवर पॉझिटिव्ह चार्ज असतो, इलेक्ट्रॉनवर निगेटिव्ह चार्ज, न्यूट्रॉनवर न्यूट्रल, कुठलाच चार्ज नसतो. बरोबर. सो लास्ट क्वेश्चन पाहूया आता. डिड्यूस फ्रॉम द डॅटम प्रोव्हाइडेड, म्हणजे जो डाटा दिला त्याच्यावरून आपल्याला जे डिड्यूस करायला सांगितलं ते करायचं. आता सोडियमचा ॲटॉमिक नंबर 11 दिला आहे आणि 23 त्याचा मास नंबर दिला. याच्यावरून आपल्याला काय काढायचं आहे, न्यूट्रॉनचा नंबर. सो सिम्पली हे बघा, हे दिलेला आहे डाटा गिवन. काय दिलं आहे आपल्याला, झेड दिलं 11, ॲटॉमिक नंबर ए दिले 23, मास नंबर. न्यूट्रॉन काढायचं, न्यूट्रॉनचा फॉर्म्युला आहे N=A-Z. सो ए आहे 23 मायनस झेड किती आहे 11. सो 23 - 11 किती आलं न्यूट्रॉन 12. देअर आर 12 न्यूट्रॉन्स इन सोडियम Na1123, म्हणजे ॲटॉमिक नंबर 11 आणि 23 मास असलेल्या या सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशनचं मध्ये न्यूट्रॉनची संख्या किती आहे 12, जे की आपल्याला न्यूट्रॉन नंबर काढा म्हणलं होतं. ओके, सो नेक्स्ट C6 ॲटॉमिक नंबर आहे कार्बनचा आणि 14 मास नंबर आहे. सो याचं आपल्याला काढायचं मास नंबर. सो सिम्पली हे काय असतं, हे बघा, ह्या सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशनचा ॲटॉमिक मास नंबर काय 14 आहे, जे की आपल्याला माहिती आहे. आपण डाव्या साईडला डोक्यावर सिम्बॉलच्या काय लिहितो, एलिमेंटच्या मास नंबर, आणि खाली काय लिहितो ॲटॉमिक नंबर. सो 14 काय याचा मास नंबर. पुढे काय म्हणलं आहे, क्लोरीन 17 ॲटॉमिक नंबर आहे, 37 काय आहे मास नंबर. याचा प्रोटॉन नंबर काढायचा आहे. सो सिम्पली या सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशनचा प्रोटॉन नंबर काय आहे, देअर आर 17 प्रोटॉन्स इन क्लोरीन Cl17 ॲटॉमिक नंबर 37, कारण ॲटॉमिक नंबर म्हणजेच प्रोटॉनची संख्या. सो ॲटॉमिक नंबर 17 आहे म्हणजे या सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशनमध्ये किंवा क्लोरीनमध्ये टोटल प्रोटॉन्स नंबर काढाय म्हणलं आपल्याला तर किती आहे ते 17 आहे. बरोबर. सो अशा प्रकारे आपण इनसाइड द ॲटम या टॉपिकची एक्सरसाइज इथं आपण कंप्लीट केलेली आहे. ओके, सो आय होप तुम्हाला एक्सरसाइज आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका, शेअर करा जेणेकरून की ही एक्सरसाइज तुमच्या फ्रेंड्सला यूजफुल होईल. ओके, सो आजच्या लेक्चरसाठी आपण इथंच थांबतोय. नवीन टॉपिकसोबत नेक्स्ट लेक्चरमध्ये भेटूया. थँक्स फॉर वॉचिंग.